नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैवारी आणि गुणोत्तर या दोन्ही टॉपिकवर आधारित हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत कोणती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं. अगोदर प्रश्न काय आहेत बघूया. प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते. तर प्रमोदचे आजचे वय काढा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सोडवायचा कसा तर लक्षात घ्या. दोन व्यक्ती दिलेले आहे, एक दिलेला आहे प्रमोद आणि दुसरा दिलेला आहे दीपक. काय सांगितलं की 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 9:4 दिलेलं आहे एवढं. ओके. आणि आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे तर आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 2:1 एवढं. इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 9 आणि 2 याच्यामध्ये फरक 7चा आहे गुणोत्तरात आणि 4 आणि 1 याच्यामध्ये फरक 3चा आहे. जेव्हा फरक असमान असतो किंवा समान नसतो तेव्हा आपल्याला तो फरक समान करून घ्यावा लागतो, जेणेकरून आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. मग तो फरक समान कसा करायचा तर लक्षात घ्या, इथे 9 आणि 4 याच्यामधला फरक घ्यायचा आहे, तो किती येईल 5 आणि इथे 2 आणि 1 याच्यामधला फरक किती येईल तर 1 येईल. आता ह्या याने करायचंय काय तर तिरपा गुणाकार करायचा. 1 ने वरच्या दोन्ही संख्येला गुणायचं आणि 5 ने खालच्या दोन्ही संख्येला गुणायचं. त्यानुसार आपल्याला नवीन गुणोत्तर मिळेल. 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर त्या दोघांचं मिळेल आपल्याला. 1 ने ह्या 9 आणि 4 ला गुणलं तर 1 ने 9 ला गुणलं तर उत्तर 9च येणार आहे आणि 1 गुणिले 4 बरोबर 4 येणार आहे. मग 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आलं 9:4. आता 5 ने 2 ला गुणलं तर किती गुणाकार येईल तर 5 दुने 10. हे काय मिळालं प्रमोदच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. आता गुणोत्तरात इथं दीपकच्या वयाचं गुणोत्तर 5 गुणिले 1 बरोबर किती होईल 5. आता इथं 9 आणि 10 याच्यामध्ये 1चा फरक आहे आणि 4 आणि 5 इथे सुद्धा 1चा फरक आहे. म्हणजे गुणोत्तरातला फरक आता दोन्ही ठिकाणी सारखा आहे. मग आता ज्यावेळेस सारखा फरक असतो त्यावेळी आपल्याला उत्तर लगेच काढता येतं. आता इथं फरक का पडतो विद्यार्थी मित्रांनो 1चा तर तो 1चा फरक याच्यामुळे पडतो की 4 वर्षापासून आजपर्यंत त्यांच्या वयात सुद्धा 4 वर्षाची वाढ झालेली, म्हणून त्यांच्या गुणोत्तरात सुद्धा 1ची वाढ होते. ओके. मग 1 गुणोत्तर याचा अर्थ होतो 4 वर्ष एवढा. मग 1 गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याकडे आता मिळालेली आहे 4 वर्ष. मग यावरनं आपल्याला प्रमोदचं वय काढायचंय. मग प्रमोदचं वय बरोबर काय तर त्याचं गुणोत्तर आहे 10 आणि ते एका गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 वर्ष, म्हणून 10 गुणिले 4 बरोबर जर केलं आपण तर एकूण 10 गुणिले 4 बरोबर 40 वर्ष. हे काय मिळणार आपल्याला प्रमोदचं आजचं वय मिळणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सरावासाठी हा प्रश्न देतोय. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.